करा नारायणा करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी पाळोनी लळा पाळोनी लढा आता पाववावे फळा आता पाववावे फळा आता पावावे फळा आता पावावे फळा वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी तुका म्हणे दिन आत्मा म्हणे दिन त्याचा हरी तयासीन त्याचा हर तयासीन त्याचा हर तयासीन त्याचा हर तयासीन वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवडेकरांच्या प्रतिप्रमाणे 312व्या क्रमांकाचा अभंग आज सुरू झालेला आहे किंवा सुरू होणार आहे असं गृहीत धरा. आता म्हणलेला अभंग 312 एक क्रमांक. जगद्गुरु तुकोबाराय देवाकड विनंती करतात. काय करतात ते विनंती आणि हे अभंग साधक अवस्थेत. अभंग कशातला आहे? साधक अवस्थेतला अभंग आहे. साधक अवस्थेतून तुकोबाराय बोलतात. ते म्हणतात देवा माझ्या दुःखाची खंडना करा. करा नारायणा. नारायणा म्हणजे देव. नारायण कोण आहे तर देव. मग करा नारायण माझ्या दुःखाची खंडना. माझ्या मागलचे दुःख आहेत ना ते सगळे दुःख नाहीसे करा. तोडून टाका. खंडित करा. संपवा असा त्याचा अर्थ. माझ्या दुःखाची खंडना करा आणि दुःखाची खंडना करून माझी वृत्ती तुमच्या पायापाशी राहू दे. देवाच्या पायापाशी वृत्ती राहावी अशी इच्छा तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. ही मागणी पण अभंग म्हणलं तर हे जमतंय पूजेच्या कीर्तनाला. पूजेच्या कीर्तनाला घ्यायला काय हरकत नाही. जमतंय. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी. तुम्ही माझ्या मनामध्ये घर करा. वस्ती करा. राहा. माझ्या हृदयात तुम्ही वस्ती करा. राहा आणि माझी वृत्ती तुमच्या पायापाशी राखा. कळलं? हे माझा लाड तुम्ही पूर्ण करा. तो करा महाराज सरळ सरळ. पाळोनिया लळा. लळा नाम लाड. माझा लाड तुम्ही पाळा म्हणजे लाड करा. आणि आता पाववावे फळा. जे काय मी मागितले ते फळ मला तुम्ही देऊन टाका. माझ्या दुःखाची खंडना करा. मला ते सुख द्या. दुःखाची खंडना परत काय तर सुख येणे. दुःख गेल्याने सुख येणे. मग फळ ते आहे ना. परमार्थातलं फळच सुख आहे ना. मग हे सुख नाम जे फळ आहे ते फळ मला मिळू द्या. मिळून द्या किंवा ते मला प्राप्त करून द्या देवा. माझा लाड करा तुम्ही. पाळून या लळा आणि आता पाववावे फळा. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे दिन आणि त्याचा हरतिया. जे कोणी दीन दुबळे असतील जगामध्ये त्यांचा सीन हरविणारा किंवा हरण करणारा परमात्मा आहे. म्हणजे तुम्ही आहात. सगळ्या जगातल्या लोकांचा जे सीन आहे ना दीन लोकांचा ते हरण करणारे कोण आहात? तुम्ही आहात. तुम्ही नाम देव. तुम्ही सगळ्यांचा सीन हलका करतात. सीन म्हणजे त्रास. सीन म्हणजे दुःख. हे सगळं हरण करणारे तुम्ही आहात. म्हणून वृत्ती राखा पायापासून वस्ती धरुनी मानसी. एकंदरीत असा अभंगाचा शब्दस्य अर्थ झाला. करा नारायणात माझ्या दुःखाची खंडना. उद्देशून नारायणला बोलतात. नारायण शब्दाचा अर्थ आपण सांगितलेलाच आहे.
नारायण कोणला म्हणतात? करा नारायणा, नारायणा करा. काय करा? माझ्या दुःखाची खंडना करा. ठीक आहे, देवाला बोलतात हे नारायण, नराचा ऐतन. आपण त्याचा विचार केलेला आहे. बरं, नारायण कोणला म्हणतात ते तुम्हाला लक्षात आहे की पांडुरंग परमात्म्याला नारायण म्हणतात. देवाला अनेक नावापैकी की नारायण नाव लईच आलेले बुक्कळ भऱ्या. देवाचं नारायण नाव जास्तीत जास्त आले. ओम नमो नारायणाय अष्टाक्षरी मंत्र सांगितलंय महाभारतामध्ये. किती? अष्टाक्षरी. अष्टाक्षरी मंत्र महाभारतातला मंत्र आहे ते. ओम नमो नारायणाय. किती अक्षर होतात बघा बरं ते. त्या मंत्राचं महत्व फार महाभारतात सांगितलंय. ते कानापूरचे गुरुजी, तुम्हाला मागं म्हणलो तुम्ही, कानापूरचे गुरुजी आहेत देशमुख. तर ते त्यांना महाभारत मी आणायला लावलं. ते म्हणले महाराज महाभारत मिळाले म्हणले तुम्ही, कुठं मिळेल? तुम्ही म्हणलं आता आळंदीला आणलंय गुजर बंधून. त्या गुजरला मीच सांगितलं बाबा तिथून आणखी अमरावतीहून 2 रुपये तुला मिळतील. महाराज तिला विकायला नाही बघलं पैसा. 2200 तर 2300ची किंमत आहे आम्हाला आणली ती. आता त्याची किंमत ती 4000 जवळ आणि बरोबर इथं जवळ लोकांना मिळाले. तितक्या लांब कोण जाणार आहे, काय होणार आहे? तर त्यांनी ते आणलं. ते वाचल्यावर त्यांच्यात ते ओम नमो नारायण आहे मंत्र, त्याचं महत्त्व सांगितलं. अष्टाक्षरी मंत्र जपा असं संकेती भाषेतून सांगितलं. मग अष्टाक्षरी मंत्र कोणता होता त्याच्या लक्षात येणं गेलं. मला फोन केला त्यांनी गुरुजीनं, महाराज 8 अक्षरी मंत्र कोणता आहे? त्याचं फार महत्त्व सांगितलं म्हणजे ते महाभारतात. 8 अक्षरी मंत्र कोणता? मी म्हणलो ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायण. एवढे अक्षर 8 होतात ते. ओम नमो, ओम नमो किती झाले? 3 झाले. नारायणाय 5 झाले. 5 होतात ना. 5 आणि 3 8. देवाचं नारायण नाव जास्त ठिकाणी आले बरं, खूप ठिकाणी. गाठ्यामध्ये ज्ञानेश्वरी तिथं तिथं आणि विष्णू सहस्रनामामध्ये नारायण नाव असेलच मला वाटतं. सहस्रनामामध्ये असेल नाही आहेच. हा, नारायण नामे हो जीवन. ते तर आहे गाठ्यात किती सहस्रनामामध्ये नारायण नाव आले देवाचं. नाही आलं? पांडुरंग नाही, विठ्ठल नाही, विठोबा नाही, हे तिन्ही नाव नाही आले. हा, रामाचं आलं. रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय हा वीर शक्तिमंता श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तम. हा, तिथं ते आलं. म्हणजे नारायण नाव बी आलंय मला माहिती आहे महाभारतामध्ये सहस्रनामामध्ये. पण नारायण नावाचा अर्थ मी सांगितलाय तुम्हाला. खरा तर नराचा आश्रय स्थान म्हणून त्याला नारायण म्हणतात. नराचं काय आहे? आश्रय स्थान, अधिष्ठान, म्हणून त्याचं नाव काय? नारायण. असाही अर्थ आहे. आणि मला वाटते भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये आणि असा अर्थ केला शुकाचार्यांनी सांगितलं राजा परीक्षितीला. अरे बाबा त्याचं काय? नार नाम जल, आणि त्या जलामध्ये वास्तव्य करतो. कळलं का? म्हणून त्याचं नाव नारायण. नार नाम जल, अयन नाम वास्तव्य, असा त्याचा अर्थ. हो ना, तेच आहे. नरानाम आयनो यस्मात् तस्मान नारायण स्मृता. नराचा आश्रय स्थान आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला काय म्हणतात? नारायण. हा, नराचा आश्रय आपलं सगळ्यांचं अधिष्ठान आहे म्हणून नारायण. लक्षात आलं की नाही? नार नाम जल, पाण्याला जल म्हणतात, नार म्हणतात नार. पाण्याच्या अनेक नावापैकी, पाण्याचे अनेक नाव आहेत. लय पाण्याला बक्कळ नाव आहेत. हो, त्यापैकी नार, म्हणून तर नारियल. ज्या फळामध्ये पाणी असतं त्या फळाचं नाव काय? हा, नारियल, नारळ. आपण त्याचा विकृत ते नारळ असे काही आणि शब्द आहेत महाराज. म्हणून भगवान परमात्मा नारायण आहे. हो, आणि असा नारायण आणि माझ्या दुःखाची खंडना त्यानं करावी अशी विनंती जगद्गुरु तुकोबाराय देवाकर करतात. मग साधक अवस्थेतला अभंग आहे. आता महाराजांना, किंवा खरं तर हे परार्थपर आहे. महाराजाला केव्हा दुःख होतं? दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी येत असे. त्याचे वर्म तू आम्हापासे, सुखी राहिलासी अमुचिया.
हो, पण हे मागणी पराभंग आहे महाराजांचा आणि साधक अवस्थेतला म्हणलं तरी काही अडचण नाही. महाराज साधक केव्हा तरी होतेच ना. जन्मजा सिद्ध असते काय कोणी होय? हा, जन्मजा सिद्ध असते का कोणी? माऊली होते ना. माऊली केव्हा तरी साधक असतील हो. असं कसं म्हणलं जमतं? होय होय माने का? असं म्हणजे मागला काढतात. अरे तस का जमत? मला काय म्हणायचंय तुम्ही समजून घ्या. या जन्मात त्यांना एवढी कशी सिद्धी प्राप्त होईल? उपजताची ज्ञानी अहो उपजताची, पण पहिल्या जन्मात काही साधना केलेल्या असत्या. उपजताची नसतं या. हा, इथं हागायचं कळणं 15 वर्ष झाली तरी 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी करणं का दिल्लगीची गोष्ट आहे की काय? हा बघा बरं, ज्ञानेश्वरी वाचून ती ज्ञानेश्वरी वाचताना अंतकरण भरून येते की 15 वर्षाच्या लेकराला एवढं ज्ञान कसं काय असेल? 15 फक्त 15 वर्ष झालते हो. त्या 15 झाल्यावर ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी केली या, म्हणजे 15 संपलते. मग 15 वर्षाच्या लेकराला एवढा कसं काय अनुभव? बर संसारातलाही अनुभव आहे, व्यवहारातला बरं, जीवशास्त्र त्याच्यातलं अनुभव, रसायनशास्त्र त्याच्यातलं, भौतिकशास्त्र त्याच्यातलं, बरं काय वैद्यकशास्त्र, सगळं 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 जे काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञानेश्वरीत आहे. आणि मग एवढं ज्ञान कुठं 15 वर्षाच्या लेकराला असतं भाई? नाही नाही, नाव घेऊ नका हो. अहो ते सर्वज्ञ येतं. एका जन्मातली सेवा आहे का काय त्यांची? अनेक जन्मापासून सेवा करीत आलेत ते. हां, मागलच्या जन्मापासून ते कवा तरी साधक होतेच. कोण? माऊली बी साधक होतेच ना. हा, आता सिद्ध झाले ज्ञान योगी, युक्त योगी, पण साधक होतेच ना. ज्ञान योगी होतेच ना कवा. कसं काय? आज युक्त आहेत ते, पण मागे ज्ञान योगी होतेच ना. असं कसं जमेल? हा, या जन्मात मात्र सर्वज्ञता आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. या जन्मात माऊलीच्या जन्मामध्ये ज्ञानोबरायांची सर्वज्ञता आहे. सर्वज्ञ म्हणून तर ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ. 4 अक्षराचा जप कर. ज्ञानदेव किती अक्षर येते? ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ. ज्ञानात ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय होई निजांगे ऐशी प्रतिज्ञा. आणि ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञा ज्ञा ज्ञा. आता ही तर माऊलीचं चरित्र सांगायचं आळंदीत, दुसरं बोलायचंच नाही. आळंदीत सप्ताह व्हायलाय काय? मग आळंदीत वर्णन दुसऱ्या संताचं करायचंच नाही. हा, त्या अनुषंगानं निवृत्तीनाथ सोपान काका थोडी येतातच की. संबंधात मुख तुकाराम संबंध आलाय माऊलीचा. माऊलीचा महाराजाचा संबंध थोडा आलाय ना. हा, नामदेवरायांचा आलाय संबंध. त्या संबंधानं त्या अनुषंगानं पण माऊली म्हणजे माऊली. माऊली कशी अवतीर्ण झाले आणि माऊली कसे समाधीस्थ झाले इथपर्यंत आळंदीत होणार. दुसरा विषयच नाही. 1 ते 5 कथा कमी करणार नाही. 4-5 घंटे कथा होणार तेव्हा सरत आहे ते. हां, माझ्या थोडं मध्यंतर नाही द्यायचं म्हणून 4 घंटे मग पाहिजे. मध्यंतर केल्यावर मग 5ला सोडावं लागते. हे असं आहे. आणि माऊलीचं वर्णन काय थोडे का 7 दिवसात ते. माऊली कोण, कसे अवतरले, काय नाही, पूर्वपीठिका, विठ्ठलपंथ, त्या अनुषंगानं हरिहर पंथ, त्र्यंबक पंथ, पुन्हा तुमचे मूळ पुरुष कोण त्र्यंबक पंथ. काय आता ते अभंग असा आहे महाराज. ज्ञानदेव कसा गोड आहे त्या अभंगात. नाथांचं डोकं कसं सुपर आहे बघा. एकनाथ महाराज वर्णन करणार यांचं. पहिल्या चरणात काय? ज्ञा 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 ज्ञा. पहिलं चरण आहे ते. तुकडे 4 आहेत. 4ही तुकड्यात आदिज्ञा पुन्हा ज्ञा, आदिज्ञा पुन्हा ज्ञा, आदिज्ञा. बघा तुम्ही. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञ. पहिल्यानं ज्ञा, मागूनही आता त्याच्या पुढचं तुकडं. ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाचा यायले का नाही? ज्ञा ज्ञा. सुरुवातीला ज्ञा पुन्हा ज्ञा. बरोबर आहे. हा, ज्ञाता ज्ञेय होई निजांगे ऐशी प्रतिज्ञा. ज्ञाता आणि ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञा ज्ञा. आता त्याच्या पुढे ज्ञान न आलं पाहिजे.
नर रूपे विष्णू अवतरला हा भगवान. सुरुवातीला न तुकड्यात तुकड्यात महाराज ज्ञानदेव गोवरायचे. असा बी ज्ञानदेव, असा बी ज्ञानदेव, असा बी ज्ञानदेव, असा बी ज्ञानदेव. आणि वर नंतर पराकुटीचं केलं कोणी? बाबा 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 काय ती खरं तर ज्ञानेश्वर नाथ महाराज म्हणजे ज्ञानियाचा झाला एका, ज्ञानियाचा झाला एका. ज्ञानेश्वर महाराजच ज्ञान एकनाथ नावानं अवतरले म्हणून ते जमले. लयच नाथ महाराजाचं बोलणं आहे त्या मग असा गोवून टाकला सदा. हे योंजान योगी आहेत, नाही युक्त योगी. पण पहिले योंजान योगी होतीच की नाही केव्हा केव्हा? साधक असतील का नाही कोणी? तुकाराम महाराज साधक नव्हते का? तुकाराम महाराज पूर्व कोण? कोण पूर्व? नामदेव. मान्य केलं हे तुम्ही? बर. मग नामदेवराय मला वाटतं बहिणाबाई सुद्धा म्हणले ते का अभंगात. नाम याचा अवतार आहे म्हणले. तुकाराम कोणाचा अवतार आहे? हा, तुकाराम महाराज म्हणजे पांडुरंगच आहे असे बहिणाबाईने एका अभंगात गोवलंय असं. तर पहिले नामदेवराय. नामदेवरायचे पूर्व कोण? उद्धवाचे पूर्व कोण? अंगदाचे पूर्व कोण? प्रल्हादाचे पूर्व कोण? आता काय माहिती तुम्हाला? हा झालं. प्रल्हाद बरं. गर्भाचा उपदेश ऐकलं की नाही? लहानपणापासूनच ते नारायण बोला होता. जन्मताच नारायण नारायण नारायण. आणि गर्भाचाच उपदेश नारदाने केलाय ना. बरं. कढईच्या तेलात टाकलं त्या हिरण्यकशिपूनं तरी मेला का? कड्यावर ढकलून दिलं मेला का? हातीच्या पायाखाली घातलं मेला का? नाही. विष पाजलं मेला का? शस्त्रानं तोडायचं तलवारी हाणल्या मेला का? ते नाही. बचपनी. हो. मग हे प्रल्हाद इतका कसा काय पक्का? अरे पूर्वीच्या जन्मात तो साधकच होता. कोण? प्रल्हाद. प्रल्हाद पूर्वीच्या जन्मात साधकच होता हे लक्षात ठेवा. त्यानं सहाय्यक पोरगा आहे, साधना केली, खूप 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 साधना केली. एका ह्याच्यात वर्णन प्रल्हादाचं पूर्वचरित्र. फक्त प्रल्हादाचं काय कोणतं चरित्र? पूर्वचरित्र. खूप साधना केली आणि मी साधना करून 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 विष्णू परमात्मा प्राप्त झाले. आणि प्राप्त झाल्यावर गुरु मात्र नारद लाभले. त्याही जन्मात गुरु कोण लाभले होते? नारद मुनी आहेत. मग सत्संगती, संतांच्या घरी जन्म माग. कोणी सांगितलं? तू दुसरं काही मागू नको पोरा. दुसरं काही मागशील तो वाया जाशील. तुला मी सांगायलो सत्संगती माग, संतांच्या घरी जन्म माग. देवाला हेच माग. तपश्चर्या केल्यावर ते म्हणलं बरं. गुरु नारद म्हणल्यावर चांगला गुरु म्हणल्यावर वाया जाऊ देत नाही. आणि मी तपश्चर्या मग खूप तपश्चर्या झाल्या. विष्णू परमात्मा प्रसन्न, तपाची आणि शिव झाला प्रसन्न. तप केल्यावर देव प्रसन्न होतोच झाले. बोल वरम ब्रुही. काय मागायचे? वरम ब्रुही. वरम ब्रुही. बोल बोल वर बोल. काय पाहिजे तुला? माग. ते मला काय नाही. संतांच्या घरी जन्म द्या आणि सत्संगती दोन्ही. विष्णू परमात्मा चतुर आहे. ते म्हणजे दोन्ही मिळण्यासाठी एवढं पुण्य नाही. दोन्ही मिळायला पुण्य जास्त लागतं. संतांच्या घरी जन्म आणि सत्संगती मिळायला पुण्य लागतं. संतांच्या घरी जन्म मिळून आणि संत कळावा लागतो तेव्हा सत्संगती घडते, अन्यथा घडत नाही. म्हणजे संतांच्या घरी जन्म आणि सत्संगती बी हे दोन मिळायला आणखीन पुण्य लागतं. तुझं पुण्य कमी आहे. दोन्हीपैकी एक माग. आता त्या पोराला कळालं नाही. इतकं सांगितलं होतं तितकं बोललं ते. आता ह्याला कळालं नाही काय मागावं. ते म्हणले विचार करून सांगतो कडे. आमच्या गुरुला विचार. हा ते हुशार पोरग. ती गेला वापस देऊ जाऊ द्या म्हणजे काय पोरग मागाना. गुरुला विचारतो म्हणाले. याचा गुरु नारद आहे आणि नारद मोठा चतुर. ते कायला वाया जाऊ देणार नाही. आणि देव तसा नाही. देव कोणाला सुरून सांगत बी नाही काहीच नाही. मागितलं का देऊन टाकणे. ते म्हणणार नाही हे कशाला घ्यायला मुरकूट त्याला काय पोट भरणार आहे तू असं म्हणलं. चतुर आहे ते. म्हणजे त्याला खेळ करता येते. हे विश्वात्मा आहे ना मोठा चतुर आहे.
त्याला खेळ त्याच्याशिवाय करता येणार नाही ना. अर्जुनाला सुद्धा अर्जुनपणात आणलं पुन्हा. 18वा देवातान म्हणजे लक्षात येईल. हा, अर्जुनाला पूर्ण ब्रह्म केला पार्थू, पण पुढील साधावा या कार्यात आहे ना. मर्यादा श्रीकृष्णात उल्लंघून येईल ना. मोठा चतुर आहे, त्याला जर मुक्त अवस्थेत निवृत्तीत घातलं तर अर्जुन पण अर्जुनात राहणार नाही. आणि मग मी भक्त देव अशी काही आणि क्रीडा करायची ती कशी होईल. म्हणून अर्जुनाला पुन्हा आणखी त्या आवृत्तीवर आणलंय. मोठा चतुर आहे कोण? भगवान परमात्मा. मग ह्या पोराला दोन्हीपैकी एक माग म्हणलं ह्याच्या हे पोरग थोडंसं चतुरच होतं त्या मनाला. आपल्यासारखं बिनडोक्यात आपल्या गुरुला विचारतो, गुरुला विचारल्याशिवाय पाऊल टाकीत नव्हतं. ती गेला देव वापस पुन्हा गुरुला बोलविलं. गुरु आले, त्याला काय श्रीमान नारायण ते म्हणले बाबा माझं तप कमी पडायले. म्हणले बाबा लई तप लागते म्हणजे दोन्ही गोष्टी मिळायला असे देव म्हणले. दोन्हीपैकी एक माग म्हणले. पैकी सत्संगती तरी नाही तर संतांच्या घरी जन्म. नारदान सांगितलं कोणाच्याही जन्माला घरी घाल म्हणावं, पण सत्संगती दे म्हणा. म्हणजे कोणाच्या म्हणजे घरी जन्माला घाल, फाटकाच्या घाल, पण सत्संगती दे असं तू माग. मग जमत तसं. पुन्हा तपस्या, पुन्हा देव आले. बोल काय पाहिजे. देवा तुम्ही म्हणले की दोन्ही मिळत नाही, एवढं पुण्य तुझं नाही, सत्संगतीन संतांच्या घरी जन्म, तर मला कोणाच्याही पोटाला घाला, म्हणजे कोणाच्याही घरी जन्माला घाला, पण संत संगती द्या, एवढे मी मागतो. तथा म्हणून बाप खाटी आहे ना बाप. हिरण्यकशिपू म्हणजे काय मूर्ख आहे ना ते. दारू पियाचा, मांस खायचा, दैत्य आहे ना. आगावपणा करायचा, त्याला काही कमी आयुष्य होतं का महाराज. हा 5,65,00,000 बनला. हा 5 कोटी बर काय. बरं तितकं म्हणजे असतं काय काय किती म्हशी घेतोच एवढं आयुष्य म्हणलं होय होई नाही भावा. काय करीत किती वाळे बांधू आपण. हा इतकंसं जगायचं नाही तर इतकं हवे असं बरं काय. तितकं म्हणजे असं एवढं आयुष्यवान हिरण्यकशिपू, पण हे सगळं आगावच. करू नाही ते करी, असंभाव्य म्हणी धरी, चिंतू नाही ते विचारी जायची. आगाव होता ते, दैत्यच होता. आणि मग ते असा खाटी त्याच्या पोटाला जन्माला घातल्या पोराला, या साधकाला. आणि साधक त्या पोटाला आला, आणि साधक त्या पोटाला येऊन आणि त्या साधकानं आणि मग ते भक्त प्रल्हाद नावानं अवतार होता. आणि मग सांगा, म्हणून नारदाची संगती जन्मल्यापासूनच लाभली. कोणला घर. अन्न काय संतांच्या घरी जन्म मिळाला आणि संतच नाही कळाला तर जन्म वाया जातो की नाही. काय उपयोग आहे. मग संतांच्या घरी जन्म मिळाला. महाराजाचे पोरं 10 रुपये रस्त्यावर पडलेले दिसत नाही तुम्हाला. महाराजाची पोरं मोकार वागलेली दिसत नाही. मग संतांच्या घरी जन्म मिळाला हो, पण ते मिळाला तर कळला पाहिजे की नाही. इतकं हरिपंडित विद्वान असून त्याला संत कळले नाही. त्याचे बाप संत होते नाथ महाराज. हरिपंडित पंडित झाला होता. ते काय आपल्यासारखा अडाणी तरी होता का. पंडित पदवी त्याची शास्त्रीपेक्षा पुढची पदवी आहे. आणि मग पंडित पदवी कमवून हरिपंडित मध्ये काशी क्षेत्रात गाजल्या गेला विद्वान आहे म्हणून. आणि मग एवढा विद्वान त्याला आपले बाप संत कळाले नाही. काय उपयोग आहे. संत संगती कळावी. सत्संगती त्यावेळेस घडते ना. संत पहिला कळलाच नाही तर सत्संगती घडतच नाही. म्हणून सत्संगती मागितली साधकाला, त्या साधकानं. आणि म्हणून प्रल्हाद आवते. मग आता सांगा, पूर्व साधक होता की नाही. मग तुकाराम महाराज पूर्व साधक होते की नाही. हा मग साधक आज तो साधकाशिवाय सिद्ध होतच नाही ना महाराज. कोणाची तरी सून झाल्याशिवाय सासू कशी होईन हो. मी कोणाची सून नाही झाली माय, पण सासू झाली कसं शक्य आहे. होय पटला. सासू आधी मरून गेल्या. जाऊ द्या मरून मरून गेली तरी पण तिचा त्या मेलेलीचा लेखच आहे ना. त्याच्यापाशी नांदावं लागलं ना. त्या मेलेल्या बाईच्या लेखापाशी पित्र तर घालावं लागू लागले त्या सासूच्या नावानं. आमच्या सासूबाई जेऊ घालायच्या आहेत म्हणते की नाही. मेली जरी सासू तर सासूबाईला जेऊ घालायचे म्हणावं लागेल का नाही. आहे का म्हणजे सासू होतीच हो. सासूशिवाय सून कशी होय भाऊ. नाही होणार. हा मग तसं साधकाशिवाय सिद्ध कसा होईल.
मग आपल्याला मला हे म्हणायचंय तुकाराम महाराज साधक अवस्थेतून बोलायले चला आपली अव घेऊन बोलायलेत असं गृहीत धरा. हा? आता महाराजाला म्हणायचं की नारायणा माझ्या दुःखाची खंडना करा. दुःख कोणतं पाठीमागं लागलंय प्रश्न आहे. दुःख महाराज मुळातलं दुःख आहे आत्यंतिक दुःख. कोणतं दुःख? अत्यंतिक. आत्यंतिक दुःख. मग आत्यंतिक दुःख कोणतं? जन्म आणि मृत्यू. आणि जन्म मृत्यूच्या आत्यंतिक दुःखामध्ये काय भव दुःख म्हणतात, भव रोग म्हणतात. मग हे जे दुःख तयार झालं की त्याच्या पोटी हजारो दुःख तयार. एक दुःख तयार आहे ना हे जन्म मृत्यूचं. सगळे दुःख त्याच्या पोटात आले. सगळे रोग भवरोग आहे का? तर भवरोगात सगळेच रोग आले. मग आता कॅन्सर आला, टीबी आली, अमुक टमुक टमुक काय जे असतील रोग जितके सांगितले तितके रोग त्या रोगात आले. फक्त एवढंच आहे, प्रारब्ध फुलायला लागलं की ते रोग फुलायला लोकांना वाटतंय कसं ते आपोआपच फुलत आहे. मोगरा फुलला रोगाचा तरी मोगराच आहे हो. किडनी जाणे उगच काही नसताना किडनी राहिली, काही नसताना कुठं कॅन्सर झाला, काही नसताना लोक घेणं खाल्ल्यानंतर ते झाले काहीच नसते. काय काय बाया नर काय कवा त्यानं बिडी ओढली, कवा तंबाखू खाल्ली आणि कवा त्यानं सिगारेट ओढलं, पण कॅन्सर होत नाही त्या बायाला. हा किती बायाला कॅन्सर झाले आपलं बघितलं की नाही आपण? कवा ते नाही ते बरोबर आहे ते अनिष्ट आहे ते लिहिलेलं आहे त्या बिडीच्या कट्ट्यावर की कॅन्सर होत आहे. हे अनिष्ट आहे तंबाखू. हे एवढं खरं आहे की त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण न खाणारे तंबाखू, न खाणारे बिडी, न वाढणारे माणसं बी कॅन्सरनं गवशिलेले आहेत. तसं नाही. ते पहिल्या जन्माचं प्रारब्ध आहे, पाप आहे. ते पाप उभा टाकतंय, फुलत आहे, फुलत आहे. तुका म्हणे पापी ती रोगाची. हा ते कसं असते हो तसा संबंध. आता जसं जमिनीत तुमचं ते गवत गोड कातला बरोबर आहे, उगवायला येणार पुढे ते हजारो वर्ष राहू द्या. हजारो किती हजारो वर्ष काय होत नाही. तसा पाऊस पडला त्या मापाचा हाती यंदा होता ना हाती, मग ते उगवलं. म्हणजे त्याला तसं वातावरण तितकं गार झालं पाहिजे, तितकी जमीन पगळली पाहिजे तेव्हा ते उगवते. तर उगवतच नाही. कमी पावसात तेव्हाच उगवत नाही. लक्षात आलं की नाही? त्याला पाणीच पाहिजे. हे नागरमोथ्याला जिथं पाणी साचतंय का जमिनीत तिथं ती जास्त. टेकड्याच्या जमिनीत कधी उगवणार नाही ते. तसं या रोगायला प्रारब्धाचं सहाय्य आलं अनुकूल की ते मनात आपल्याला शरीरात मुंडगोवरी काढतात. आता मुंडकं काढतात मग ते प्राण्याला दुःख भोगावं लागतं. काय याचं तादात नाही, या देहाचं तादात नाही. रोग देहाला आहेत, स्थूलाला रोग कशाला आहेत? स्थूल देहाला आहे. आणि स्थूल देहाचं तादात्म्य सूक्ष्म देहानं घेतलंय. बरोबर आहे ना? आणि या तादात्म्यामुळं याच्यावर झालेले परिणाम त्याच्यावर उमटतात. पायी काटा नेते जीवी येथा उमटे. इथं टोचतो पायात पण जीवात तळमळ वाटते. हे रोग बघा. मग हे मुळात रोग कोणता आहे? भवरोग. आणि या भवरोगातून हे अनेक रोग उत्पन्न होतात. हे दुःख. रोग म्हणजे दुःखच किंवा रोग म्हणजे काय? दुःख. महाराज किती दुःख आहे बाबा. त्या दुःखाची गणतीच नाही. ना आपण ते दुःख भोगीत आलो. पण आपल्याला कळणं झालंय. का कळणं आहे सांगून तुम्हाला. त्याचं कारण एक आहे, मायेचा एक स्वभाव आहे. ती थोडकं असं पदार्थ गोडीचा दाखविते आणि त्याच्यात पोटात अनेक दुःख निर्माण करते. हा नुकतंच येत आहे आमचा पोराचं आता जमलं. नुकतंच येत मागले त्यानं काय भांडणं केले, तमटे केले, अमुक केले, टमुक केले. पण लग्न जमलं की मला मग तिथं इसरत आहे. मग ते बी लग्नापुरतं दादा म्हणता येईल तिच्यापुरतं ती. आणि काय भुलत आहे म्हणतात ते नवरदेवाचा बाप. मग त्याच्यात ते रंगतो आणि त्याच्या पुढे सुनबाई येतात.
4-2 वर्ष जरा एक जागी कारभार चलतंय, हे म्हातार उड्या हाणतंय, हे भलतंय, नटतंय आणखी लगेच महाराज ते कानं काढतात. ती पोरगी म्हणते त्या नवऱ्याला काय एक जागी राहण्यात बसलो दिसणार, त्याची सगळी भरती थोरल्याची व्हायली, असंच व्हायला काहीतरी कानं भरणार आणि पोराला फोडणार. ते म्हाताऱ्याचं तोंड सुकलं. कळलं महाराज? दुःख येऊन सुखाच्या अंगी सळी जे गाविता चंद्र खेळोगी, जे तो उदय होई असता लागी. दुःख येऊन सुखाचे अंगी आणि सळी त्याच्या तिनं आंगलं घातलंय सुखाचं, पण मायेनं मधात काय दुःख आहे, आणि वरून आंगलं घातलंय सुखाचं, आणि त्याच्यात भुलले हे पाकोळ्या. ह्या लाईटाला बघून पाकोळ्या भुलल्या. पतंगा दीपी आलिंगन आहे ना, ते तर त्याशी ते बी विषयाचरणात्मक घात आहे ना. पतंग त्या दिव्याचा प्रकाशितपणा त्यांना दिसला म्हणून त्या पाकळ्या झलप घालतात आणि शेवटी मरून जातात. असा प्रकार आपला जीवाचा झाला. कळलं? आपण एवढे माणसं बुद्धिमान, आपण काय उपयोगाचे हो? त्याच्यात आपण बोलून गेलो. इतकं बोलायला पाहिजे, बोलायला पाहिजे माणसानं, त्याच्यात बोलू नये. अरे हे सुखाचं आंगळ घातले, हे कळायला पाहिजे मायेनं सुखाचं आंगळ घातले, आणि ती भुलवायली माया प्राण्याला, म्हणून आपण ते ओळखायला पाहिजे त्यातलं. आणि काय गुण आहे की त्या मायेमध्ये तसा आकृष्टपणा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हण की काय करावे चित्री फळ आतुसेन, कळस ढिमाचे पोकळ, जळवते वरील झळाळ, काय करावे चित्री फळ आतुसेन, काय करावे चित्री फळ आतुसेन. चित्रावरली फळं नाही का तयार करते मातोड्याची, जांबासारखे जांब, आंब्यासारखे आंबे. महाराज खरंच कर केळं हुबेहूब दिसते की नाही भाऊ? केळासारखी केळ, हा सीताफळ तरच असते. सगळंच असतंय त्याला. कमाल आहे, ते कला करण्याची कमाल आहे ना. जसं सीताफळ म्हणा, काय जाम म्हणा, काय म्हणा, त्याला रेगा जणू काय उलून बसले ठिकऱ्या. म्हणजे आता उग काय आता खायला चालय ते, अरे आहे की नाही? आंबा दाखवा सीताफळ, आंबा दाखवा मला सीताफळ. आंबा आहे ना काय, जशाच तसा आंबा. हा, ओळखू येत नाही माणसाला, ओळखू येत नाही, अजिबात नाही ओळखू येत. सारखं हातात घेतल्याच कळलं हे चित्राचं बळ आहे म्हणून. मग काय मधात काय तर मग शेणकुड भरलं किंवा ते मातुडं भरलंय, काय मधात दुसरं तसा काम झाले भाऊ. हे दिसायला आहे सगळं मधात दिसायला आहे. हे तुम्हाला वाटायला का नाही? त्याच्या सुख नाहीत महाराज, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हो भरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हे आत्यंतिक दुःखामध्ये हे सगळे दुःख उमजतात, उकलतात, उदय पावतात. अशा प्रकारचं आत्यंतिक दुःख, जन्म मरण हे आत्यंतिक दुःख आहे. बरं, ही परंपरा आहे. आणि मग त्या दुःखाची खंडना करा, म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्त करा. आता आत्यंतिक दुःख निवृत्त करणे तर सापेक्ष परमानंदाची प्राप्ती करणे. लक्षात आलं की नाही बोललेलं? दुःख जाऊ द्या, म्हणजे परत काय येणार? सुख येणार. बरोबर आहे ना? हा, दुःख घालवायचे म्हणजे सुख प्राप्त करायचे. सापेक्ष काय काय शब्द आहेत ना, की दुःख म्हणलं की सुख, सुख म्हणलं की दुःख, हे असे शब्द आहेत ते. आणि मग ते दुःख जाऊ द्या म्हणायचे महाराज, या अर्थी सुख मिळवू द्या. की कोणता? परमानंद. आनंदात बी फरक आहे, दुःखातही फरक आहे. दुःख छोटे दुःख वेगळे आणि आत्यंतिक दुःख सगळ्याचं मूळ कारण आत्यंतिक दुःख आहे. हो, आणि आत्यंतिक दुःख अधिष्ठान, त्याच्यातून सगळे दुःख निर्माण होतात. मग आत्यंतिक दुःख कशामुळे झालं असेल तर अज्ञानामुळं. बरोबर आहे ना? अज्ञान तयार झालं, आणि अज्ञान म्हणजे अविद्या, आणि अविद्येने हे आत्यंतिक दुःख तयार केले. मग आता आत्यंतिक दुःख निवृत्त करायचं म्हणल्यावर अविद्येची निवृत्ती आधी करावी लागेल. आत्यंतिक दुःखाचं अधिष्ठान काय? अविद्या आहे. बरोबर आहे ना? मग तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की देवा माझ्या दुःखाची खंडना करा. पर्याय दुःखाची खंडना करायची म्हणल्यावर तर त्यांना ते आधी घालवावं लागलं अज्ञान. तिथून येऊन झालंय ना, तिथून अज्ञानापासून आत्यंतिक दुःख आहे, आणि आत्यंतिक दुःखात कोट्यावधी दुःख येतं. बरोबर आहे ना? मग अशा प्रकारचं आत्यंतिक दुःख जन्ममृत्यू फार झाले माझ्या जीवा. जन्माचं दुःख झालं बाबा, मृत्यू झालं, हा, विशेष जन्माचं दुःख दोन्ही घालवा.
बळी लागते बरोबर लागलं काय म्हणले हे तर सोडावं लागेल खेळा नाही, ह्याचा जन्म आणि ह्याचा मृत्यू नाही. हे जन्मणार जन्मलं आणि हे मरणार, ह्याचा विचार तुम्ही करू बी नका. आस्ती वर्धते जयते विप्रिमते अपक्षते निधन, हे तर मळ्या मागे हे 6 विकार आहेतच. जन्माभाव मोक्ष म्हणजे हा जन्माभाव मोक्ष कसं जन्माभाव मोक्ष प्राप्त हो हो ना. जन्माचं दुःख खरंय हा 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 जन्माचं दुःख खरंय जन्म दुःखच निवारण करावं अरे बाबा हो, जन्म झाल्यावर मरण, जन्मच नाही तर खरं काय पण जन्म झाल्यावर मरण आहे की नाही. जन्म झाल्यावर नाही आणि मग जन्म निवृत्त झाल्यावर आपोआप मरण निवृत्त झालंच. जन्म मग या जन्मातलं ऐका ना, या जन्मामध्ये तुम्ही जन्मले, आज ना उद्या हे शरीर, आणि मग शरीराचा नाश आहे, माझा नाश नाही, अशा बोधावर मला न्या. लक्षात आलं की नाही. हो. मग जन्म मरण दुःख निवृत्त करा, म्हणजे जन्म गेला की दुःख, मरण गेलं, आपोआपच गेलं की. पण ते म्हणण्याच्या प्रघातात काय येतं, जन्म मृत्यू माझे निवारण करा. बरोबर आहे की नाही. जे आणि मग हे त्याच्यातच आहे. जन्म जे नाम जन काय या येते आणि मन आंबरी येते. जे आणि मग जन्म आला की मरण आलं. बर मेल्यावर जन्मावं लागतं, मेल्यावर जन्मावं लागते. बरं भाऊ, मी मेलो असा ठ्यासा जर ते प्राणी मेला तर पुन्हा जन्म हा. मग कसं नाही म्हणाले, मरणात जन्मात अधिष्ठान मरण नाही का. हा जन्माचं दुःख घालले फक्त एवढं मान्य रे बागा, पण जन्माचं दुःख घालणं म्हणजे मरणाचं दुःख त्याच्या पाठीमागे निवृत्त आपोआप होतंय. पण म्हणण्याच्या प्रघातात असं होतं ना, जन्मय घालो माझा जन्म मृत्यू घालो. हा मग संतांनी अशा बऱ्याच मागण्या मागितल्या. जन्म मृत्यू फार, तुम्हाला म्हणाल जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, धावरे केशवा माय बापा हे धाव देवा, आणि जन्म मृत्यू तो दुःख घालो. अशा बऱ्याच ठिकाणी. आता उदाहरणार्थ की अमर आहा खरे की पहा खोटे नमना देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. असे अभंग कित्येक तुम्हाला सांगता येतील. मरण माझे मरून गेले, जन्म मेला नाही म्हणले. इथं काय म्हणले, मरण माझे मरून गेले आणि मज केले ठाव पुशिले, त्याचं ठाव पुसले, बुड पुशिले पुसले देवा, आला होता गेला पुढं, धरला धीर जीवन तुका म्हणे बुनादीचे, आणि झाले साचे उजवणे. इथं मरणालाच मरण आलं म्हणले की नाही. मरण मिळालं जन्मच नाही की मग हो ना, मग सापेक्ष रे. जन्म मरण हे दोन्ही कसे येतं, सापेक्ष. जो जन्मलेत नाही तो मरण लागले पाहिजे. हो, जे जन्मलेत नाही मरण आहे. जन्माच्या आधी मरण आहे असा त्याचा अर्थ. ते दोन्ही संगत राहते, ते सोडून राहत नाही. जन्म मरण हे दोन्ही संगत आहेत, आवळे जावळे सखे भाऊ आहेत. ते गेल्यावर ते आल्यावर हे आला, आणि हे आल्यावर ते आला. खिंडता गावाने का सिल्वेर झाली हो न मिळायची कोणत्याला जन्म दुःख निवारी. हो मृत्यू दुःख कुठं म्हणली नाही मृत्यू. अरे ते म्हणले नसले तरी मरणाचं दुःख आणि जन्माचं, म्हणजे जन्माला आलं की मरणाचं दुःख आहे. मग त्याचं म्हणणं की जन्मच घालवा असं म्हणायचे तुकाराम महाराजाला. पण तसं नाही, बोलण्यात जन्म मृत्यू दोन्ही बोलावं लागलं. कारण का हे आला की ते आला, म्हणून ते सापेक्ष शब्द वापरले. नलगे मरावे आयसा ठाव दिला देवी, किती प्रमाण येतात. येते उपकारासाठी वागविला म्हणून कंटी. हा, माझ्या उपकारासाठी, येथे उपकारासाठी नाही. काय मी अभंग घेतला होता बीडघराच्या गावाला, तुम्ही होते तर कोणाची बदली. हा मान्य आहे ना. हो, कोण काय म्हणायले, मागेल्या जन्मामुक्त झालो मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण जन्म म्हणलं की मरण आलं. आणि जरी उच्चारलं तरी कामाचा जन्म मृत्यू घालवा, जन्म मृत्यू घालवा, याचा अर्थ तुला मरणात जन्म सिद्ध करून द्यायलो ना. मी मेलो किंवा मी मरतो अशी भीती तुम्हाला आहे की नाही. अभिनिवेश असू द्या ना. आता जन्म तर झालाय, कसा झाला काय झाला हे माहिती आहे, पण आता मरण पुढे उरावर आहे. आता एक बार बारी नाही बारी होय दुकानदार. हा ते आहेच. हो, नाशिले ते पण रपी दिसे ठीक आहे, ठीक आहे. इंद्रदेशे पण असू द्या. तुम्हाला मरायचे की नाही आता इथून भेव आहे का नाही, होय नाही. त्याच्यासाठी तर खटपटायचे. हा, माणूस सरपाला भेटे का मरणाला भेटे, त्याचं काय भेव विचार करून करून काय करील. इतकुस चावते ते काय लय बकळ चावते का, कुत्र तरी बकळ फाडतंय.
वाघ तरी खाऊन घे तर मरण आलं. मी कशावरून बोललो तुम्हाला एक लक्षात ठेवा, मरणाच्या भीती ही तुम्हाला आज आहे की नाही? हो. सरळ बिचारा चावून चावून फक्त 2 दात आणि इतकूच रक्त निघते, लय बकर रगत बी जात. बरोबर आहे ना? बाकीच्या प्राण्याची तरी लांडगे फांडगे हे तर लय भेव हो. चावत येत, बकर डुकर सुद्धा चावलं तर मांडी फाडी बुगा करतय. तसा सरप काय एवढं काय करणार आहे हो? काय कर एवढंसं किरडू. पण भानगडी ही आहे की तेवढंच चावलं की आपण मरतो, म्हणून जास्त भेटतो सरपास. हो. मांजरापेक्षा, कुत्र्यापेक्षा, वाघापेक्षा जास्त भेव कोणाचं वाटतंय? सरपंच. सर्पाचं वाटतंय. लक्षात ठेवा आणखी. बरं, मग सर्पाचं वाटतंय का मरणाचं वाटतंय? मरणाचं. आणि मग अशी मरणाच्या भीतीत आणि माणूस मेला बर काय, तर मग पुन्हा जन्माला आला होय मानी का? मरणी जायची आठवणी. हा, याचा अर्थ मरण मेला, मी मरायलो म्हणून मेला की जन्माला आला, त्याच्या पाठीमागं मरण आहे. म्हणजे मरण गृहीत धरलं की जन्म हाय आणि जन्म गृहीत धरला की मरण हाय. ते सापेक्ष येत, आवळे जावळे येतं, म्हणून दोन्ही खंडित व्हावं असं म्हणलं तरी काही वावगं नाही, आणि जन्म खंडित केला मग करा असं म्हणलं तरी काही वावगं नाही. एकंदरीत ते जन्म मरण म्हणले नाही, माझ्या दुःखाची खंडना करा. ते जन्म मृत्यूची खंडना करा म्हणले का महाराज इथं? काय म्हणले? माझ्या दुःखाची खंडना करा, म्हणजे माझं दुःख निवारण करा. आता दुःख कार्य दुःख की कारण दुःख, त्याच्यात फरक आहे की नाही? कार्य दुःख खंडित करून कारण दुःख नाही नष्ट केल्यावर कसं जमत? डॉक्टर दवाखान्यात कार्य दुःखाची निवृत्ती करतोय का कारण दुःखाची निवृत्ती करतोय? कार्य दुःखाची. इतक्या पुरता ऑपरेशन करणार, ते पोटात झालेला गड्डा काढून टाकणार, म्हणजे पुन्हा पोटात दुसरा गड्डा होणार नाही का? होणार. ते गॅरंटी देते का लिहून? आता तुमच्या मागली कीड गेली असं कसं? आता ते म्हणणार बाबा आज हे केलं नाही निर्मळ, उद्या काय होईल मी काय हातात आहे का माया? होतं का नाही? म्हणजे महाराज खरं रोगाचं निदान पूर्णपणे डॉक्टर करू शकत नाही महाराज. हे कसं करता येईल? ते नाही. हे दुःख कार्य येत. हो, या दुःखाचं सगळं कारण आत्यंतिक दुःख आहे, आणि आत्यंतिक दुःखाला कारण अज्ञान आहे. पर्यायानं माग माग जावं लागेल की नाही आपल्याला? कार्य कारण भावाकडे जावं लागेल. मग कारण ती आहे कोणतं? अज्ञान. आणि ते खरं तर अज्ञान नष्ट करा म्हणायचं. पर्याय तुम्हाला कळणार बोलण्यात, माझ्या दुःखाची खंडना करा असे जे महाराज म्हणाले. दुःख झाले तिथून, त्या अज्ञानापासून अविद्यक दुःख येते सगळे, आणि त्याची खंडना करा. म्हणजे मूळ तोडलं की झाड पडलं, आणि तुम्ही वरून तोडलं तर उपयोग नाही, फुटत आहे. तसा प्रकारे हे असे महाराज आपली विनंती. मग ही विनंती आपण करायला पाहिजे देवाला भाऊ, नाही? माझ्या दुःखाची तुम्ही खंडन देवा करा. तुम्ही पाहुणा म्हणाय पाहिजे. म्हणते हे देवा सुखाचं ठेव. इथं सुखात होती. माझ्या बायकोला काय होऊ देऊ नको, लेकराला काय होऊ देऊ, सुखात हे मल्याला काही होऊ देऊ नको. नाही मडेपेक्षा बाकीच येतात नाही, काहीच नाही. या मड्याला काय व्हायची ते होऊ दे. हा, बायकोला काय मरायची तर मरू दे, लेकरं मरायची मरू दे, पण मला दुःखातून निवृत्त कर. पण अत्यंतिक दुःख असं म्हणणारा बुद्धिमान तेवी सद्भ्याशी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर जावं अथवा. त्या मड्याचा विचार करत ते अज्ञानी, आणि मड्याचा विचार करत नाहीत ते ज्ञानी, त्याला म्हणावं ज्ञानी. हा, मड्याचा विचार नाहीत महाराज. देह जावं अथवा राहो, आणि पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरी. आता त्याचे पुढे तेच आहे की इथं या म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणात दुःखाची खंडना करा म्हणले ना, तर खरी अज्ञानाचीच खंडना करावं लागला. आता देवाला माझ्या दुःखाची खंडना करा असे महाराज म्हणाले. त्यावरची दुःख उत्पन्न झाले ज्या कारणातून, ते कारण त्यांना नष्ट करावं लागेल देवाला, त्याशिवाय जमणार नाही. आणि कारण नष्ट केले की कार्य गेलं. आता त्याचा अर्थ आहे महाराज, आता आपला टाइम संपला असं गृहीत धरू, आणि मग पुढचा विचार करू.